जनता न्यूज महाराष्ट्र चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सर आपलं नाव काय? कुठून आले तुम्ही? काय विषय काय झालं? भांडणाचा विषय घरच्या घरी भांडणं होते. भांडणं करायचे नव्हते पण शनिवारी संध्याकाळी मी रानात उसाला येण्यासारखं रानात गेलो होतो. उसाला रोडा करताना तिथले लहान चुलते विष्णू जानोळे यांनी पाटणाची उकरा उकरी करून त्याच्याकडून स्वतःकडून माती समजा टाकली आणि मी त्याच्याकडे विचारायला गेलो तर त्यांनी डायरेक्ट ॲक्शनच हाणामारी केली. कारण ते मोठे चुलते असल्यामुळे मी काय हाणायचा प्रयत्न नाही करत पण त्यांनी त्याचा एक लेख विकास विष्णू जानोळे आणि पत्नी शकुंतला विष्णू जानोळे यांनी तिघांनीवर माझ्यावर हल्ला केला. डिपार्टमेंटचं कोणी आलं का? पोलीस डिपार्टमेंटचं कोणी आलं नाही काही नाही. त्यांनी ते पैसे असल्यामुळे एका दिवस मॅनेज केले तर काय ते काय ते तुम्हाला असं वाटतं? मला असं वाटतं की ते पैसे असल्यामुळे पैसे मॅनेज झाले का पोलीस डिपार्टमेंट. त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत का? गुन्हे दाखल झालेत का नाही ते एका पोलीस कर्मचाऱ्याचा मला फोन आला. कारण तो कर्मचारी जे असा आहे तो माझ्या जन्माचेच म्हणजे पाठीमागचे ते जे चौकशी करतो का काय तो विचारतो मला की इथं माणसाचा आहे तुझं काही झालं आहे का आत्महत्या दिला आहे का त्यांना चौकशी कधी दिलेली भांडणं झाल्याच्या पुढची आणि तो मला तिथून पाठीमागचा विचारतो तो आधी आत्महत्या दिला म्हणजे हे पोलीस डिपार्टमेंट मॅनेज झालं. बरं तुमचं हे भांडणं कधी झालं? ते शनिवारी संध्याकाळी 6 वाजता. तुम्ही बघू शकता वारंवार आपल्या बीड जिल्ह्यामध्ये अशाच घटना होतात आणि असं म्हणणं आहे की पोलीस प्रशासन ह्याच्यावर मॅनेज होतं आहे का काय? तर हेच कळतं आहे की विनंती एस पी साहेबाला की एस पी साहेबांनी याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी. जे कोणी डिपार्टमेंटचं माणूस आहे त्यांना सांगायला पाहिजे की लवकरात लवकर त्याच्यावर कारवाईचे आरोपी असतील त्यांना अटक करावी नाही का? हे वारंवार आपल्या बीड जिल्ह्यामध्ये वारंवार 3 बीड जिल्हा दिसायला लागला आहे आणि वारंवार अशा घटना व्हायला लागल्या. त्यांना हाणमार झाली तर यांच्या घरच्याला सगळ्यालाच खतरा असल्यामुळं त्या घरच्यापासून तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या जीवाला धोका आहे का नाही? आमच्या जीवित सर्वांचा धोका आहे. संध्याकाळी जीव मारण्याची धमकी देते. आता त्यांनी जीव मारायचा प्रयत्न केला. डोक्यात सळी टाकायची तर मी माझ्या हात घातला माझा हात मोडला. आता ऑपरेशन सिव्हिलला ॲडमिट आहे. 8-10 दिवस झाले पोलीस प्रशासनाचं माझ्याकडे लक्ष नाही आणि गुन्हे कोणते नोंदले हे पण माहीत. याच्यावर 307 असे कलम लावून याच्यावर कठोर शासन झालं पाहिजे यांना. कारण आमच्या मंडळीला आणि मला आणि माझ्या आईवडिलाला आणि माझ्या लेकरांना यांच्यापासून धोका आहे. इथून पुढं काही जर त्यांच्या केसाला धक्का लागला तर सर्व सूचनेदार आमचे चुलते हे राहणार चुलता चुलती आणि तो मुलगा त्याचा विकास जाणार.